विद्यार्थ्यांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सामान्य ज्ञान या टॉपिकवर महत्त्वपूर्ण असे 25 प्रश्न बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. प्रश्न विचारल्यानंतर मी तुम्हाला थोडा वेळ देईल या त्या प्रश्नांची उत्तरे खाली कमेंट करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, विदर्भातील जिल्ह्यांची संख्या किती आहे? 7, 9, 11 की 13? तर विदर्भ जो आहे त्यातील जिल्ह्यांची संख्या विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करायचे. बेसिक प्रश्न आहे. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3, 11 एकूण जिल्हे आहेत. यानंतर पुढील प्रश्न, मराठवाड्यातील जिल्ह्यांची संख्या किती? विदर्भातील बघितली, आता मराठवाड्यातील जिल्ह्यांची संख्या सांगा. 5, 7, 8 की 9? डेली सकाळी 9 वाजता व्हिडिओ येत असतो. आवर्जून वही आणि पेन घेऊन रेडी राहायचे आणि प्रश्नांची उत्तरे विद्यार्थी मित्रांनो कमेंट करायची. याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3, 8. चुकलं तरी हरकत नाही, परंतु प्रयत्न करत राहा. चुकल्यानंतर जेव्हा प्रश्नाचं उत्तर कळेल त्यावेळेस तो प्रश्न कायमस्वरूपी लक्षात राहण्यास नक्की तुम्हाला मदत होईल. पुढील प्रश्न आहे, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता? भंडारा, नागपूर, यवतमाळ आणि गोंदिया. सरळ सेवा ज्या परीक्षा आहेत त्यामध्ये तुम्हाला असेच प्रश्न परीक्षेत विचारलेले दिसतील. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3, यवतमाळ हा सोने पिकवणारा पांढरे सोने. पांढरे सोने म्हणजे काय? तर कापूस. कापूस कुठे सर्वाधिक पिकला जातो? तर तो आहे यवतमाळ जिल्हा. पुढील प्रश्न, म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर की पुणे? आता औरंगाबादचं नाव चेंज करून छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं आहे. अहमदनगरचं नाव बदलून आता अहिल्यानगर करण्यात आलं आहे. उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव करण्यात आलं आहे, हे लक्षात असू द्या. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3, छत्रपती संभाजीनगर. आणि मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणाला ओळखलं जातं? मागील व्हिडिओतील हा प्रश्न आहे. कमेंट करा, बघूयात किती विद्यार्थी आपला व्हिडिओ रेग्युलरली बघतात. मराठवाड्याची राजधानी खाली कमेंट करायचं आहे. 5वा प्रश्न, घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? मुंबई, रायगड, ठाणे की नाशिक? तर लक्षात घ्या, घारापुरी ही जी लेणी आहे ती ऑप्शन 2, रायगड जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न, पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकांचे स्थान नसलेलं ठिकाण कोणतं? तर पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकाचं स्थान नसलेलं ठिकाण आहे पाली. बाकीचे 3 कोणते? मोरगाव, ओझर आणि लेण्याद्री. मग राहिलेले 2, पुणे जिल्ह्यात एकूण 5 अष्टविनायकांची स्थाने आहे. त्यापैकी मोरगाव आहे, ओझर आहे, लेण्याद्री आहेत आणि बाकीचे जे 2 राहिलेले आहेत ते खाली कमेंट करायचे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात ज्योतिर्लिंग स्थाने किती आहेत? तर महाराष्ट्रात ज्योतिर्लिंग जी स्थाने आहेत ती आहे ऑप्शन क्रमांक 2, 5 आहेत. तर त्यांची नावे जर आपल्याला येत असेल तर खाली कमेंट करा. यानंतर पुढील प्रश्न बघूयात, तुळजाभवानी मातेचं मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, उस्मानाबाद. याचं आता नवीन नाव जे आहे ते आहे धाराशिव. या ठिकाणी तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे. यानंतर पुढील प्रश्न, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड, सांगली, सातारा की सोलापूर? तर लक्षात घ्या, कर्नाळा पक्षी अभयारण्य हे ऑप्शन 1, रायगड जिल्ह्यात आहे. यानंतर पुढील प्रश्न, दहिसर नदीकाठी वसलेलं राष्ट्रीय उद्यान कोणतं? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, प्रियदर्शनी इंदिरा पेंच राष्ट्रीय उद्यान, नवेगाव की ताडोबा? सोपा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. आणि 2025मधील ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आहेत त्यावर आपण 310 प्रश्न कव्हर केले आहेत एकाच व्हिडिओमध्ये. व्हिडिओची लेंथ आहे 45 मिनिटं. तुम्ही जर व्हिडिओचा स्पीड 1.5x करा आणि तो व्हिडिओ आहे तो आवर्जून बघा. 30 मिनिटामध्ये 310 प्रश्न तुमचे कव्हर होतील. त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. आवर्जून तो व्हिडिओ आत्ताच जा आणि बघून घ्या. येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. पुढील प्रश्न, कृष्णा कोयना या नदीचे संगमस्थान असलेले कराड हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर, पुणे, सांगली की सातारा? तर कृष्णा आणि कोयना या नदीचे संगमस्थान असलेले कराड हे जे ठिकाण आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4, सातारा या जिल्ह्यामध्ये. पुढील प्रश्न, कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? त्र्यंबकेश्वर, महाबळेश्वर, भीमाशंकर की सातारा? त्र्यंबकेश्वरला कोणत्या नदीचा उगम होतो? गोदावरी.
तसेच कृष्णा नदीचा हा जो उगम आहे तो ऑप्शन 2 महाबळेश्वर या ठिकाणी होतो. पुढील प्रश्न, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हटले जाते? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 कोयना ही जी नदी आहे तिला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हटले जाते. पुढील प्रश्न, चादरी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेलं स्थान कोणतं? सोलापूर, नागपूर, मालेगाव की कोल्हापूर? तर चादरी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेलं जे स्थान आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर. आणि जो केंद्र सरकारने आता एक नवीन डिसिजन घेतला आहे, नाशिक ते सोलापूर हा एक नवीन हायवे होणार आहे, 6 लेनचा हायवे होणार आहे, त्याला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे. यानंतर पुढील प्रश्न, अहिल्यानगर जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण सांगायचं आहे. भंडारदरा, म्हैसमाळ, चिखलदरा की तोरणमाळ? तर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील थंड हवेचं जे ठिकाण आहे ते आहे भंडारदरा. पुढील प्रश्न, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे राळेगण सिद्धी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 अहिल्यानगर. आता हे जुनं नाव होतं अहमदनगर, नवीन नाव आहे अहिल्यानगर. यानंतर पुढील प्रश्न, अकोला शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? सांगा याचं योग्य उत्तर काय आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला आमचे एफर्ट्स जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, ज्यांना शक्य असेल त्यांनी खाली थँक्यू कमेंट करा आणि खाली हाईप बटन आहे त्याला देखील क्लिक करा. हाईप बटनवर क्लिक केलं तर यूट्यूब हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यास मदत करेल, तर नक्की हाईप बटनावर देखील क्लिक करायचं आहे. अकोला हे जे शहर आहे ते ऑप्शन क्रमांक 1 मोरणा नदीकाठी वसले आहे. पुढील प्रश्न, विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 अमरावती या ठिकाणी चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे. पुढील प्रश्न, मोगल बादशाह औरंगजेब याची कबर औरंगाबाद जिल्ह्यात म्हणजेच संभाजीनगर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन आहेत औरंगाबाद, वेरूळ, दौलताबाद की खुलताबाद? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 खुलताबाद या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बीड जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न, महाकवी कालिदासांचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? कळमेश्वर, उमरेड, रामटेक की सावनेर? तुम्हाला जर अजून टाईम हवा असेल तर आपण व्हिडिओला पॉज करून टाईम घेऊ शकता. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रामटेक या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा आहे सिंधुदुर्ग, कारण की तो गोवा बाउंड्रीवर येतो. आणि शेवटचं जे स्थान आहे आपलं तर ते आहे बांदा. यानंतर पुढे, सर्वात अधिक ऊस पिकवणारा जिल्हा कोणता? पुणे, अहिल्यानगर, सोलापूर की कोल्हापूर? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अहिल्यानगर. यानंतर पुढील प्रश्न, पुणे सातारा महामार्गावर कोणता घाट आहे? कसारा, खंबाटकी, करूळ की दिवा? तर पुणे सातारा महामार्गावर ऑप्शन क्रमांक 2 खंबाटकी हा घाट आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांबोता कोठे आहे? पनवेल, चिपळूण, कणकवली की कुरबुडे? हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे. तसेच जर आपण मुंबई उच्च न्यायालय याकरता जर फॉर्म भरला असेल शिपाई किंवा क्लर्क या पदाकरता, तर आपल्याकडे 15,000 प्लस प्रश्न आहेत. याची जी प्राईस ठेवली आहे ती ठेवली आहे फक्त 299 रुपये. तर नक्की परचेस करा. यामध्ये MCQ PDF, ऑनलाईन टेस्ट, जेवढे ऑनलाईन टेस्ट आहे त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट भेटेल, टायमर तुम्हाला भेटणार आहे, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, सर्व प्रश्नपत्रिका, TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, संगणक प्रश्न, मराठी व्याकरण प्रश्न आणि नोट्स, इंग्लिश ग्रामर, ॲप्टिट्यूड, वाहनांची देखभाल दुरुस्ती, जिल्हा विशेष, हे सर्व मटेरियल मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशन डाउनलोड करताना फक्त मोबाईल नंबर आणि OTP टाकायचा आहे. कोर्स परचेस करा. पुस्तक घ्यायला गेले तर 500 रुपयाच्या वरती तुम्हाला पुस्तक भेटेल. मी तुम्हाला PDF आणि अपडेटेड चालू घडामोडीचे PDF यामध्ये ॲड करेल. सोबत ऑनलाईन टेस्ट आहे, याचा फायदा घ्या. नाशिक महानगरपालिकेसाठी फॉर्म भरला असेल तर 19,000 प्लस प्रश्न, सोबत ऑनलाईन टेस्ट आणि परीक्षाभिमुख
माहिती अधिकार, लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रश्न यामध्ये प्रोव्हाइड केले आहेत. सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल याचं टेक्निकल देखील मटेरियल उपलब्ध आहेत. ज्या सर्व लिंक आहेत त्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहे, नक्की घ्या. कम्युनिटी हेल्थ ऑफिसर याकरिता फॉर्म भरला असेल तर 14,000 प्लस प्रश्न 799 रुपयामध्ये देतोय. सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, नॅशनल हेल्थ मिशन सोबत टेक्निकल प्रश्न मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. परीक्षेत तुम्हाला फायदा होईल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये थँक्यू कमेंट करा, हाईप करा. तसेच आपलं जे दुसरं यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर त्याला देखील सबस्क्राईब करा, ज्यावर आपण यूट्यूब शॉर्ट्स, जसं इंस्टाग्रामला रील असतात तसेच यूट्यूबवर जे शॉर्ट व्हिडिओ असतात त्याला यूट्यूब शॉर्ट्स म्हणतात, त्या माध्यमातून चालू घडामोडींची मी तुमच्याकडून तयारी करून घेते. तुम्ही शॉर्ट्समध्ये भरपूर वेळ घालवतात, त्याच पद्धतीने जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर अभ्यासाचे देखील शॉर्ट्स व्हिडिओ तुम्हाला येतील. तर आवर्जून त्या चॅनलला सबस्क्राईब करा, परीक्षेत तुम्हाला फायदाच होणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून विद्यार्थी मित्रांनो आम्हाला प्रोत्साहन द्यायचं आहे. थँक्यू.